मीरा रोडच्या नयानगर परिसरामध्ये असणाऱ्या अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीची म्हणजेच अस्मिता डेव्हलपर्सची जी अंडर कन्स्ट्रक्शन इमारत आहे त्या इमारतीच्या गेटवर काल पहाटे 4 वाजता एक धक्कादायक घटना घडली आणि आरोपी जैब जुबेर अन्सारीने इथल्या सुरक्षा रक्षकांवरती चाकून हल्ला केला। मात्र हल्ला करण्यापूर्वी आरोपीनं जे हिंदू सुरक्षा रक्षक आहेत त्यांना नमाज पठण करता येतं का, कलमा वाचता येते का, अशा पद्धतीचे प्रश्न विचारल्याचं कळतंय आणि त्यानंतर नाही असं त्याला जेव्हा उत्तर मिळालं त्यानंतर त्यानं सुरक्षा रक्षक राजकुमार मिश्रा यांच्यावरती पहिल्यांदा चाकून हल्ला केला आणि मध्ये पडलेल्या सुब्रतो सेन हे जे दुसरे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्यावरती सुद्धा चाकून हल्ला केलेला आहे। राजकुमार मिश्रांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे आणि सुब्रतो सेन हे सुद्धा उपचार घेत आहेत। मात्र या सगळ्या प्रकरणांमध्ये सुरुवातीला जो काही तपास नयानगर पोलिसांनी केलेला आहे त्यामध्ये अत्यंत धक्कादायक आणि गंभीर अशा बाबी आढळलेल्या आहेत। आरोपीनं ज्या काही नोट्स हल्ल्याच्या आधी लिहिलेल्या होत्या त्याच्यामध्ये लोन वुल्फ अटॅक अशा पदाचा उल्लेख सुद्धा केलेला होता। त्याचबरोबर रिअल जिहाद इन इंडिया म्हणजे भारतामध्ये हिंद प्रांतामध्ये आता खरा जिहाद पाहायला मिळेल असं देखील त्यानं लिहिलेलं होतं आणि आरोपीची जी मागची मोबाईल हिस्ट्री पाहायला मिळते आहे त्यामध्ये आयसीशी संबंधित व्हिडिओ जे आहेत ते आरोपीनं पाहिलेले होते आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र एटीएस करत आहे। आजच एटीएसचे अधिकारी नयानगर परिसरामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे आणि पाठीमागच्या बाजूला जी अस्मिता कन्स्ट्रक्शनची इमारत आपल्याला पाहायला मिळते या इमारतीचा हा सीसीटीव्ही सुद्धा पाहायला मिळतो आहे। ज्या सीसीटीव्हीमध्ये आरोपी चाकू घेताना या गेटवरती पहाटे 4च्या सुमारास येताना पाहायला मिळतो आणि त्यानंतर त्यानं सुरक्षा रक्षक राजकुमार मिश्रा त्याचबरोबर सुब्रतो सेन यांच्यावरती चाकू हल्ला जे केलेला आहे त्या सगळ्या प्रकरणाचा तपास आतापर्यंत नयानगर पोलिसांनी केलेला होता। मात्र आता हे प्रकरण महाराष्ट्र एटीएसकडे सोपवण्यात आलेलं आहे। एटीएसकडून सगळी कागदपत्र पहिल्यांदा ताब्यात घेण्यात येतील आणि त्यानंतर तपासाला सुरुवात करण्यात येईल। मात्र आरोपीची मागची हिस्ट्री बघितली तर 2019 पर्यंत तो परदेशामध्ये वास्तव्यास होता आणि त्यानंतर तो इथे भारतामध्ये वास्तव्यास आलेला होता। त्यामुळे त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री त्याचबरोबर तो कोणाच्या संपर्कात होता का आणि लोन वुल्फ अटॅकचा जो काही उल्लेख आरोपीने केलेला आहे त्याच्या संपर्कात आणखी कोणी होतं का या सगळ्या बाबींची चौकशी आता एटीएसकडून केली जाणार आहे। मात्र नयानगरमधल्या या घटनेनं पहलगामच्या हल्ल्याची आठवण पुन्हा एकदा करून दिलेली आहे आणि म्हणून एटीएस अधिक गंभीरतेने या सगळ्या प्रकरणाची चौकशी करताना पाहायला मिळते। त्यामुळे आरोपी जैब जुबेर अन्सारीच्या चौकशीमध्ये काय नेमक्या बाबी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन संतोष सोबत मी कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मीरा भाईंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।